नमस्कार दोस्तो, पुन्हा एकदा आपलं या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला मित्रो, मी तुम्हाला आज अशा एका नवीन जागी घेऊन जाणार आहे जिथे तुम्ही गेलेल्या नसाल आणि मी तुम्हाला आमच्या मुदखेड शहराच्या तळ्यामध्ये घेऊन जाणार आहे. एकदम सुंदर ठिकाण आहे हे. या ठिकाणी तुम्हाला तळ्यामधील दृश्य पाहण्यास मिळतील आणि आम्ही घेऊन जात आहे एक 25ची मोटर, जे आमच्या मुदखेड शहरासाठी पाणी सप्लाय करते. अशी मोटर खराब झालेली दुरुस्त करून आम्ही घेऊन जात आहोत जिथे आमच्या हिरीमध्ये सोडण्यासाठी. बरोबर आहे. तर मित्रो, चला तर आपण जाऊ. आपलं तळ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी, जिथे की नाही तुम्हाला एकदम सुंदर असं तळ भेटेल. आता हे जात आहे आणि हे रस्ता आहे, गावामधून चाललेलो आहोत आम्ही. गावाच्या मधोमध बायपास एक असतो आणि गावाच्या मधून एक रस्ता आहे. हे मधला मार्ग आहे, गावाच्या मधून जात आहेत आपण. तर मित्रो, गावातून जाते वेळेस हे आता आमची आहे गुजरीच्या मधून आम्ही जात आहोत आता पोलीस स्टेशनकडे. मी तुम्हाला आमच्या गावातलं पोलीस स्टेशन दाखवतो मित्रो. हे आहे आमचं जुनं पोलीस स्टेशन गावाच्या मधलं. आता सध्या हे पोलीस चौकीत रूपांतर झालेलं आहे, कारण नवीन पोलीस स्टेशनचं निर्माण झालेलं आहे. नवीन पोलीस स्टेशन दुसरीकडे गेलेलं असल्यामुळे इथं आता पोलीस चौकी बनवलेली आहे. तर चला मित्रो, आता आपण आलेलो आहोत गावाच्या एंडिंगला, म्हणजे गावाच्या बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण तळ्याच्या मार्गाला लागत आहोत. म्हणजे हे एक पिपळकोटा मार्ग आहे. आता या मार्गानं आपण आता हळूहळू जाणार आहोत आपल्या तळ्याकडे. आपल्या तळ्याचं दृश्य एकदम सुंदर आणि एकदम छान असं तळ आहे, तिथे तुमचं सुद्धा मन असं मोहून जाईल, म्हणजे तुमच्या मनाला सुद्धा प्रसन्नता वाटेल. आता आपण लागलेलो आपल्या काठेरी रस्त्याकडे. समजा आता हे सध्या केलनाचा रस्ता आहे. या केलनाच्या रस्त्यानं कडकडनं आपण जाणार आहोत आपल्या तळ्यामध्ये. तर मित्रो, हे पहा, आता आपण चाललेलो आहोत तळ्याकडे. त्या तळ्यामध्ये तुम्हाला पाहण्यासाठी भरपूर सारं काही भेटेल. तळ्यामध्ये आमच्या 4-4, 5-5 किलोच्या मासोळ्या सुद्धा आहेत. ते सुद्धा तिथं पकडत असतात काही मासोळ्या पकडणारी. तर मित्रो, हे पहा, साईडनं आता इथं गजरा लावलेला आहे. केळीच्या साईडनं गजरा गवत लावलेलं आहे. हे गजरा गवत काळ्या कलरचं आहे. तुमच्याकडे काळ्या कलरचं गजरा गवत असते काय, ते पण मला कमेंटमध्ये सांगा. काळ्या कलरचं गजरा गवत तुमच्या इकडे ढोरं खातात की नाही, बरोबर आहे ना? चला मित्रो, तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा, हे गजरा गवत तुमच्याकडे आहे का. तर चलत जाते वेळेस आता हे आमच्या तळ्याच्या वाटेला इथं टरबुजाचा आणि खरबुजाचा, या 2 वावरामध्ये टरबूज आणि खरबूज लागवड झालेली आहे याच्यामध्ये. तर हे काही दिवसानंतर इथं भरपूर टरबूज आणि खरबूज आपल्याला पाहण्यासही मिळतील आणि खाण्यासही मिळतील. बरोबर आहे दोस्तो. तर चला आता आपण जाऊया मस्तपैकी आपल्या तळ्याकडे. एकदम सुंदर असं तळ आहे आणि मी तुम्हाला तळ्यामध्ये गेल्याच्या नंतर हे आमच्या तळ्याचंच पाणी आहे, जे की तळ्याच्या ओव्हरफ्लो आहे. म्हणजे तळ भरल्याच्या नंतर जे साईडनं निघून जातं हे पाणी आलेलं आहे या नाल्यामध्ये, रस्त्यामध्ये. हे साईडनं निघून जात आहे. ट्रॅक्टर आम्ही याच्यामधूनच घालणार आहोत, आता घातलेलं पण आहे. हे आमचं रोजचं डेली रुटीनचा रस्ता असल्यामुळं आम्हाला काही नाही वाटत चिखलामधून या पाण्यामधून घालण्यासाठी. तर मित्रो, आता आपण आलेलो आहोत तळ्याच्या जवळ. काठेरी रस्ता लागलेला आहे, छोटासा रस्ता आहे. मस्त सुंदर असं वातावरण आहे. पहा किती छान असं वातावरण आहे. या छोट्या मोठ्या रस्त्यानं जाताना फार मजा येतो, आनंद येतो. काटेरी रस्ता आहे, सावधानीनं जावं लागते, हळूहळू जावं लागते, पण जाण्यासाठी आणि पाहण्यासाठी फार छान आहे. हे पहा, काटे आलेले आहेत वाटेमध्ये. तर आता आपण गेलेलो आहोत आपल्या आता तळ्याच्या टाळूवरती, म्हणजे पाऊळ, म्हणजे काठेवर तळ्याच्या गेलेलो आहोत. असंच चलत आता तळ्याच्या समजा आपण कडकडनं जात आहोत आता. तर हा सुंदर असा रस्ता आहे आणि सुंदर असं वातावरण सुद्धा आहे हे. एकदम सुंदर. पहा, आता तळ्याच्या जवळ गेलेलो आहोत आपण. तळ्याच्या कडेनं जात आहोत. आता हे बाबळीचे झाडं, बिराचे झाडं, हे पहा भुईउंबर आहे मित्रो. हे फार छान असा दिसतो. भुईउंबराचं झाड आहे, हे बघायला लागलेले आहेत भुईउंबर.
हे पहा तळ दिसते बघा, कसं तळ, किती छान पाणी, असं नितळ पाणी आहे, एकदम सुंदर पिण्यासाठी. फिल्टरसारखं पाणी असतं या तळ्यामधलं. हे पहा किती छान छान दिसते पहा. अजून पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं प्रत्यक्षात मी दाखवणार आहे, एकदम पूर्ण क्लिअर दाखवणार आहे तुम्हाला. तर चला मित्र, पुढे अजून तुम्हाला आमच्या हिर पण दाखवणार आहे. अशी मोठी हिर आहे, त्या हिरीमध्ये 25 HP मोटर टाकणार आहोत आपण. हिरीचं दृश्य पाहण्यास मिळेल आपल्याला, तिथला परिसर पाहण्यास मिळेल. सुंदरसा परिसर आहे, छान छान, एकदम छान परिसर आहे. हे पहा कडाकडनं. आता ही आली तळ्यामधली पहिली पुराणी हिर आहे. आता हे मी घेऊन जात आहे तुम्हाला तळ दाखविण्यासाठी. चला तर आता आपण जाऊ तळ्याकडे. आता हे साईडनं चलत 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 तळ्याचं दृश्य पाहणार आहोत आपण. एकदम व्यवस्थित आहे हा तळ्याचं, किती छान बघा. कुठंतरी आपण असं बाहेर कुठंतरी फिरायला गेल्यासारखं वाटतं, असं मन मस्त असं होते माणसाचं, मन मोकळेपणा, काहीतरी असं एकदम मनाला रिलॅक्स, असं निवांत असं वाटते ना. पहा किती छान आहे. पलीकडे समोरून माळ रान आहे, माळ आहे, या दोन्ही तिन्ही साईडनं माळ आहे आणि माळाच्या मधोमध आपलं की नाही तळ आहे. किती छान असं वाटतं या तळ्याचं दृश्य पाहून माणसाला, असं एकदम निवांत आणि एकदम समाधान असं वाटते. किती मोठंच्या मोठं, किती लांब असं तळ आहे. हे आमच्या मुदखेड शहरासाठी एक वरदान आहे. म्हणजे या मुदखेड शहराची तहान भागविणारं तळ आहे. पूर्ण मुदखेड शहराला इथून पाणी सप्लाय होत असतं. हे पहा, इथं मासोळ्या धरण्यासाठी ते सोडलेलं आहे, त्या व्यक्तीनं काटामध्ये सोडलेलं आहे आणि ते थांबलेलं आहे इथंच. बरोबर आहे, किती छान आहे. या तळ्यामध्ये मित्र तुम्हाला बदकं, मासोळ्या, पानकोंबडे आता नसतील, आता दिसत नाहीत आपल्याला, पण फार बदकं आणि पानकोंबडे, त्याच्यानंतर बगळे भरपूर असे प्रमाणात दिसतात. पण आताच्या टाईम, आपण आता नाही, एकदम उन्हाच्या टायमामध्ये आलेलो आहोत, तर आता नाहीत. तर दुपारच्या टायमामध्ये भरपूरसे असतात. चला तर मग आता तुम्हाला आमच्या हिरीवरचे दृश्य दाखवतो, तळ्याच्या मधले तिथले थोडेफार, जिथं आपली मोटर आपण टाकणार आहोत तिथलं तुम्हाला दृश्य दाखवतो. तिथं घेऊन जात आहे तुम्हाला मी. चला तर आता हळूहळू जाणार आपण. हे पहा, तिथलं आपल्या तळ्यावर मोटर चालू करण्याचं किटकॅटा वगैरे आपण इथून चालू करणार स्टार्टर आहे. हे हे इथं आमचे कर्मचारी असतात जे मोटरा चालू बंद करतात. इथं केळीचे झाडं लावलेले आहेत आमच्या कर्मचाऱ्यानं, एकदम सुंदर असे बनवलेलं आहे. तिकडं पलीकडून जे दिसतात तिथं देव एक आहे, त्या देवाची पूजा करीत आहेत ते. तर मित्र, ही आहे आमची हिर. ही आता आपण आणलेली मोटर आहे, आपण नीट करून आता ही मोटर आपल्याला जोडायची आहे आणि या हिरीमध्ये सोडायची आहे. ही हिर आहे. या हिरीला इतकं पाणी फुल आहे, पूर्ण उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे पाणी सरत नाही. असे बुंगे लागतात, भरपूर असे भरून राहते हिर. तर आता हे मोटरचं कनेक्शन वगैरे देत आहेत, हे आमचे जावेद भाई आणि बालाजी भाई आहेत. हे दोघं जण मोटर बनवित आहेत. आता हे पूर्ण समोरचा फॅन बसविलेला आहे. हे फॅन बसविल्याच्या नंतर, पूर्ण फिटिंग झाल्याच्या नंतर आपण सोडणार आहोत मोटर हिरीमध्ये. हे आता बसविण्याचं काम चालू आहे. हे पहा किती मोठी मोटर आहे मित्रो. हे एक दोन माणसाला तर हालत पण नाही, तिला कमीत कमी 4 माणसं लागतात. बरोबर आहे. तर मित्रो, आता मोटर मध्ये घेतलेली आहे आपण, पूर्ण कनेक्शन वगैरे दिल्याच्या नंतर आता हे चेन ब्लॉकला लावलेले आहे. चेन ब्लॉकला लावून आता खाली हळूहळू सोडणार आपण. चेन ब्लॉकनं सोडल्याच्या नंतर पाईपाचं कनेक्शन आपण देणार. तर पहा, हळूहळू सोडून कनेक्शन द्यावं लागते. बरंच रिस्की आहे हे मोटर सोडणं, बसविणं बऱ्यापैकी रिस्की आहे. पण ते कधी त्यांची जेव्हा मोटर जळाली तेव्हा बसवितच असतात. हे पहा, मोटर सोडल्याच्या नंतर आता आपली मोटर पण चालू झालेली आहे आणि मोटरचं पाणी पण वरी आलेले आहे. आता आपण जाऊ शकतो आपण आपल्या मार्गानं. हे पूर्ण आता, तर चला मित्रो, हे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक करा.
व्हिडिओमध्ये तुम्हाला जर चांगला प्रयत्न आपला होत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि असाच प्रतिसाद द्या आम्हाला.